हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार, पोल ऑफ पोलनुसार भाजपचं सरकार येण्याचा अंदाज। एनडीएला 346 तर इंडिया आघाडीला 162 जागा मिळण्याची शक्यता। आज तक आणि एक्सिस इंडियाच्या सर्वेत एनडीए 400 पार, एनडीएला 361 ते 401 जागा, इंडिया आघाडीला 131 ते 166 जागा तर इतरांना 8 ते 20 जागा मिळण्याची शक्यता। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी महायुतीवर भारी पडणार। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 25 आणि महायुती 22 तर अपक्ष 1 जागा येण्याचा एक्झिट पोलचा अंदाज। एबीपी सी वोटरच्या सर्वेनुसार महायुतीच्या 24, महाविकास आघाडीच्या 23 आणि इतर 1 जागा येण्याची शक्यता। तर न्यूज 24 चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 33, महाविकास आघाडीला 15 तर एकही जागा न येण्याचा अंदाज। TV9 मराठीच्या पोलस्टारनुसार महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट वरचढ, ठाकरे गटाला 14, काँग्रेसला 5 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा कल। महायुतीत भाजपच मोठा पक्ष, भाजपला 18, शिवसेना शिंदे गटाला 4 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा न मिळण्याचा TV9 मराठी पोलस्टारचा संभाव्य कल। साऱ्या देशाचा नजरा लागलेल्या बारामतीत सुप्रिया सुळे वरचढ तर अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार पिछाडीवर, TV9 मराठीच्या पोलस्टारचा अंदाज। मुंबई लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 4 जागा महाविकास आघाडीच्या वाटेला, तर दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मुंबईत महायुती वरचढ, TV9 पोलस्टारचा एक्झिट पोलचा अंदाज। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार बीडमध्ये महायुतीच्या पंकजा मुंडे आघाडीवर तर पवार गटाचे बजरंग सोनवणे पिछाडीवर जाण्याची शक्यता। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नगरमध्ये सुजय विखेंच्या वर्चस्वाला मोठा धोका, तर एक्झिट पोलचा अंदाज लंकेंच्या बाजूने। कोल्हापुरात TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार शाहू महाराज पुढे तर महायुतीचे संजय मंडलिक पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार प्रतिभा धानोरकर आघाडीवर तर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर। राज्यात महायुतीला 38 ते 41 जागा मिळतील, कार्यकर्त्यांना काम केल्याचं समाधान मिळेल, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीला राज्यात 35 ते 40 जागा मिळतील, देशात इंडिया आघाडीचं सरकार येईल, नाना पटोलेंचा दावा तर उद्धव ठाकरे किंग मेकरच्या भूमिकेत येतील, सचिन अहिरांना विश्वास। पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर, एक्झिट पोलनुसार पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर, एक्झिट पोलनंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। निकालाआधीच इंदापुरात सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर, अजित पवार गटाच्या वसीम बागवान यांच्याकडून बॅनरबाजी। TV9 मराठीच्या पोलस्टारनुसार राजस्थानात भाजपचाच दबदबा, पण जागा घटणार, भाजप 19 जागा तर इंडिया आघाडी 5 जागा मिळण्याची शक्यता। दिल्लीत पुन्हा भाजपचाच डंका, 7 पैकी 7 जागा भाजपच्या वाटेला, काँग्रेस आणि आपला यश नाही, TV9 मराठीच्या पोलस्टारचा कल। अरुणाचल आणि सिक्कीम विधानसभेची मतमोजणी सुरू, अरुणाचलमध्ये 60 पैकी 28 जागांवर भाजप पुढे तर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा 32 पैकी 26 जागांवर आघाडी। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी आणि शिवानी अग्रवालची तासभर चौकशी, अल्पवयीन आरोपीने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर आईकडून सुद्धा उडवाउडवीची उत्तरं, सूत्रांची माहिती, शिवानी अग्रवालला पोलीस आज कोर्टात हजर करणार। मध्य रेल्वेवरील 3 दिवसांचा मेगा ब्लॉक आज संपणार, दुपारी 3 नंतर वाहतूक सुरळीत होणार, दुपारपर्यंत ठाण्यातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम पूर्ण होणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच, केजरीवालांना आज सरेंडर करावं लागणार, जामिनाबाबत 5 तारखेला निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।